सफेद चवळीची भाजी बनवणार आहे आणि भात बनवणार आहे. हे 3 कप घेतलेले तांदूळ, 3 कप तांदूळ घेतलेले. हे गरम पाणी ठेवलेले 3 ग्लास भातासाठी, हे चवळीसाठी गरम पाणी ठेवलं. आता मी त्याच्यात टाकून घेणार आहे. तेल टाकायचं आहे थोडं हे भातसाठी आणि हे चवळीसाठी, आणि थोडं मीठ पण टाकून घेणार आहे. हे भातामध्ये मीठ, हे चवळी भाजताना पण थोडं मीठ टाकून, हे 1.5 चमचे भात. आता मी चवळी 3 पाण्याने धुवून घेणार आहे. चवळी धुतलेली 3 पाण्याने धुवून झाली चवळी. पाणी गरम झाला म्हणजे बाफून लवकर होऊन जाते चवळी. तांदूळ धुवून घेणार आहे 3 पाण्याने. आता तांदूळ धुवून टाकले गेलेले. गेलेले अजून 10 मिनटं राहू देणार आहे. 10 मिनटं झालेले म्हणजे 20 मिनटं बरोबर बाफायचे. आता भात बनवायचं पूर्ण. आता थोडाच वाफ आले म्हणजे भात होऊन जाणार आहे 2 मिनटांनी. 10 मिनटं झालेले, आणखी 2 मिनटं राहू दे. भात आता बनवून गेलेले आहे. आता गॅस बंद करते. चवळी पण बाफली गेली. आता बघारायची तयारी करायची. पूर्ण 20 मिनटं बाफायची. जर कोणाला जास्त नरम पाहिजे असेल तर 25 मिनटं ठेवायची. हे लसणच्या कापोळ्या कुटून घेतलेल्या आहे 7 कापोळ्या. हे बारीक चिरून घेतला धाना. ना आता मी कांदा किसून घेणार आहे चवळीच्या भाजीसाठी. अशा पद्धतीने पूर्ण कांदा किसून घ्या. पूर्ण कांदा किसला गेलेला आहे.
चवळी झाली बाफून. कुकरमध्ये जर बाफली तर 7 मिनिटात बाफून होऊन जाते. हे कांदे किसून घेतले, हे लसूण आहे कुटलेला, हे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, हे 2 चमचे चण्याचं पीठ घेतलेले, हिंग, भाजा मसाला, लवंग मिरे मसाला, मीठ, हळद, 3 चमचे चटणी. आता मी तेल टाकणार आहे. 5 पळी तेल टाकणार आहे. सुरुवातीला कांदे टाकून द्यायचे. कांदा शेकून झालेला आहे थोडा. आता मसाले टाकून घ्यायचे. थोडा मसाला भाजून झालेला आहे. आता बाफलेला चवळा टाकू आपण. हे रस्यावाली बनवायची. आता 10 मिनिटं उकळून घ्यायची भाजीला. चण्याचं पीठ टाकलं म्हणजे भाजीला चव चांगली येते. मी चवळ्या कढईमध्ये बाफून घेतलेल्या आहे. कुकरमध्ये जर बाफायचं असलं तर 7 शिट्यांमध्ये करून घ्यायचं. जर कोणाला नरम पाहिजे असेल तर 9 शिट्यां करून घ्यायचं. मी कोथिंबीर वाटून टाकून द्यायचं. 10 मिनिटं हातात उकळून घ्यायचं. त्याची भाजी भात बनवलेला आहे आणि फळं जेवण झाल्यावर खायला.